30 वर्षांपूर्वी भद्रावती शहरालगतच्या ढोरवासा परिसरातील शेतजमीन निप्पाण डेंड्रो या ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती। कालांतराने हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर ही जमीन MIDC कडे रिकामी पडली होती। या जमिनीवर न्यू ग्रेटा एनर्जी लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प होऊ घातला आहे। मात्र या जमिनीचा सुधारित मोबदला देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी यासाठी प्रकल्पग्रस्त व MIDC व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे। या मागण्यांना घेऊन वेळोवेळी शासनाचे प्रतिनिधी व प्रकल्पग्रस्तांमध्ये बैठकांच्या अनेक फेरी झाल्या आहे। अगदी 4 दिवसांपूर्वीच भद्रावती तहसील कार्यालय येथे अशीच एक बैठक पार पडली। मात्र असे असतानाच MIDC प्रशासनातर्फे या जमिनींपैकी काही जमीन सदर ग्रेटा कंपनीसाठी अधिग्रहित करण्याचे काम दिनांक 17 पासून चोख पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले। या कामात प्रकल्पग्रस्तांचा अडथळा येऊ नये म्हणून भद्रावती पोलिसांतर्फे प्रकल्पग्रस्तांच्या वासुदेव ठाकरे, प्रवीण सातपुते, आकाश जुनघरे व संदीप खुटेमाठे या प्रतिनिधींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे। शासनाच्या या मुस्कटदाबीमुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला। त्यानंतर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आमदार करण देवतळे यांनी भद्रावती येथील शासकीय विश्रामगृहात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली। 30 वर्षांपूर्वी शहरालगतच्या ढोरवासा, तेलवासा, पिपरी, गौराळा आदी परिसरातील शेतजमीन तत्कालीन निप्पाण डेंड्रो कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती। मात्र हा प्रकल्प रद्द झाल्याने तेव्हापासून ही जमीन MIDC कडे रिकामी पडलेली आहे। नव्या उद्योगासाठी जमीन देताना जमिनीचा वाढीव व सुधारित मोबदला प्रकल्पग्रस्तांना देऊन त्यांच्या अन्य मागण्या पूर्ण करा, त्यानंतरच नवा उद्योग उभारणीच्या हालचाली सुरू करा असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यामुळे शासन व प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष सुरू आहे। नव्या उद्योगासाठी MIDC तर्फे यापूर्वी अनेकदा जमिनीची मोजणी करण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांनी प्रयत्न हाणून पाडले। त्यामुळे आता चोख पोलीस बंदोबस्तात सदर काम सुरू करण्यात आले। एकीकडे शासन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करते तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांशी मुस्कटदाबी करून काम सुरू करते। शासनाची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे।